नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण गजानन महात्म्येमधला 10वा अध्याय घेणार आहोत. श्री गणेशाय नमः. अनंत रूपा नारायणा, तूच रक्षसी भक्तगणा. न च कोणी तुझ्या विना, जगज्जीवना मजाता. देवाधिदेव गजानन, वदे गाती गुणगान. चरणी भावे वंदुना, कृपा प्रसाद मागतसे. गजाननाच्या आले मनी, राहावे अमरावतीस जाऊनी. आत्माराम सदनी, येऊनिया राहिले. आत्माराम पुरुष थोर, होता त्याचा अधिकार. ग्रामा माझी उदार, प्रभू घराने असे त्याचे. येता ग्रही गजानन, घातले तया मंगल स्नान. केले भक्ती भावे पूजन, हार कंठी घातला. पंचपक्वान्नांचे भोजन, देऊनी केले तृप्त मन. दक्षिणाती देऊन, चरणी मस्तक ठेविले. दर्शना कारणे येती जन, दर्शन घेता समाधान. कित्येकांना ते चरण, स्पर्श करावया ना मिळेची. अति जाहले असे दाटी, करीतो भाविक लोटा लोटी. घालावया हार कंठी, भाग्याविना न घडतसे. जेथे जेथे इच्छा होई, गजानन सवे जाई. तया लागी पुण्याई, खचितला भावी लागते. खारपडे ग्रहस्थ यांचे घरी, महाराजांची गेली स्वारी. वकिली सनद हीच खरी, अपार संपत्ती देतसे. षोडोपचारे झाले पूजन, आशीष देती गजानन. साधन झाले ते पावना, समर्थ चरण लागताची. ज्याच्या ज्याच्या मनी भाव, तया भेटला हा देव. कोणी असो रंक राव, सकल समान हो त्या ठाई. राहोनी तेथे काही दिवस, महाराज येती शेगावास. त्याच ठाई मुक्कामास, मंदिरी शिवाच्या राहिले. कळले असे पाटलास, कृष्णाजी येई दर्शनास. विनवी चालण्यामळ्यास, परी तेथेची ते राहिले. सर्वांचे जाणोनिया मन, केले असे समाधान. होईल आपली इच्छा पूर्ण, ऐसे वाचे वदले ते. हरी पाटील नारायण, तैसे इतरही सर्वजन. होती पदी त्या लीन, कृपा प्रसाद मला भावया. सखाराम असोली करासी, पाटील मागती जागा त्यासी. पाटील मागती जागा मठासी, पटले ते महाराजांसी. पावन भूमी तीच हो. परशुराम सावजी भास्कर, गणेश अप्पा पितांबर. अनेक भक्त असती थोर, महाराजा सनिध्य सेवेसी. बाळा भाऊ भक्त खरा, सोडोनिया घरा दारा. गजाननाचा आसरा, ध्यावया तेथेची राहिला. स्वार्थ साधू भक्तगण, महाराज सांगती विनवून. द्यावे यासी घालवून, नच ठेवावे जवळी हो. गजानन घेती हाती काठी,
मार मारती भास्करा पाठी, सत्य ठरली ती कसोटी. वळणा उठला अंगावरी, कळला त्याचा अधिकार. लाभला शिष्य हाची थोर, ज्वैसा स्वर्णा सोनार. कसला ओनी पाहातसे, बाळापूरचा सुकलाल. मारवाडी अग्रवाल, त्याची गाय खट्याळ. मारकोडी फारसे, मोकाट फिरे गावात. धान्य खाई दुकानात, जन जाहले अतित्रस्त. हाती न सापडे कोणाच्याही, कोणी म्हणती या गाईला. घेऊन जावे शेगावला, जैसा घोडा शांत झाला. कृपा गजानन करतील, फास टाकुनी धरली गाय. गाडीत घातली बांधले पाय, शेगावी न्यावया उपाय. ग्रामस्थांनी केला असे, दृष्टी पडता गजाननाची. वृत्ती पालटली धेनूची, दोरखंडे सोडण्या तिची. महाराज सवे येती पुढे, खाली घालोनिया मान. चाटू लागली ती चरण, अग्रवाल करी ध्यान. गजाननासी त्या गाईचे, कारंजाचा लक्ष्मण. विप्र एक धनवान, पोटी रोग असह्य जान. कीर्ती ऐकोनी येतसे, पत्नी तयाची जाई शरण. गजानना मागे वरदान, पतीचे वाचवा प्राण. शमवाय ह्या यातना, अंबा होता समर्था करी. तोच फेकला अंगावरी, खाया देई पतीस सत्वरी. व्याधी मुक्त तो व्हावया, आज्ञेचे करी पालन. झाला रोग निवारण, कृपाळू तो दयाघन. गजानन धन्वंतरी, यती श्री गजानन महात्म्ये. 10मो अध्याय समाप्तम. शुभम भवतु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. अलौकिक ही तुझी कृती, सुरनर तुला तुझला भावे पूजती. ब्रह्मानंद श्री गुरुमूर्ती, सगुण उपासक गजानना. भोलानाथ गंगाधर, गिरिजापती उमाशंकर. हर हर शंभो हे महेश्वर. करुणासागर विश्वनाथ तू, महाराजांचा परिवार. पाटील मंडळी पितांबर, प्रिय भक्त तो भास्कर. कुत्रा तयासी चावला, श्वान होते पिसाळलेले. तेने लोक तेच भ्याले, उपचार भास्करावरी केले. सर्व ठरले निरर्थक, भास्कर म्हणे गजानन. हाच माझा वैद्य जान, मजला जावे घेऊन. तेच करणे योग्य असे, गजाननापासी तया नेले. वृत्तांतासी ऐकविले, हसून महाराज वदले. भोग भोगावा तो लागेची, प्रारब्ध भोग तो होता. झाला तो कुत्रा चावता, कृपा दृष्टी ती होता. मृत्यू टळे भास्करासी, केली होती संत सेवा. तोची लाभला त्यासी मेवा, अंतरीच्या शुद्ध भावा. पुरावा हाची साधूवर, पंचवटेसी राहती. राहिले तेथे काही दिवस, परतोनी आले शेगावास. भेटून श्यामसिंगास, येऊ म्हणती आडगावा. असता उत्सव रामनवमी, श्यामसिंग शेगाव ग्रामी. येताच संधी नामी, गजानन येई आडगावा. असता तिथे समर्थ स्वारी, भक्तगणांचा कैवारी. भास्करास त्या तांडन करी, अपराधी तो म्हणूनिया. जनवदती सोडा तयासी, चुकला जरी कर्तव्यासी.
दृढ भाव त्या चरणापासी सद्गतीत तो जाहला. बाळा भाऊस देववी मार म्हणूनच घडला हा प्रकार. करा याचा काही विचार. गजानन वदले कौतुके पाटील भास्कर कारणे. 2 दिवस येथे राहणे इही लोकी सोडून जाणे. लागले ऐसे संत वदती संतवाणी खरी झाली. मुक्ती भास्करा मिळाली द्वारकेश्वराजवळी. समाधी तया देवविली. अन्नदान भंडाऱ्यासी आडगाव ग्रामवासियांसी. घ्यावया प्रसादासी. कावडे येती अति तेथे त्रस्त होती जन हाकता. कावळे ते अन्न खाता कृपाच तव दयावंता. क्षणात तया पाठविले वदले काय ते संत ऐका. आज आले उद्या नका. नका देऊ जना मोका. तुम्हा तांडन करावया तेव्हापासून नच आले. कावळे त्या स्थानी भले संत वचन मानिले. महानता तीच संतांची पडला असता दुष्काळ. नद्या विहिरीत नव्हते जळ हताश होती जन सकळ. सुरुंग लाविले विहिरीस आत होता कारागीर. खडक फोडण्याती पहार जाहला तो लाचार. उपाय त्याचा चालेना सुरुंगाची ती किमया. खडक फोडण्या त्या ठाया एरंड पुंगळ्या सोडाया. काम ते हो चालले गणू नामे कारागीर. विहीर माझी धरुनी धीर. बसला असता फुटला बार. स्फोट भयंकर जाहला गजानन कृपे वाचला. गणू सुखरूप राहिला कपार तोडी धोंडा भला. येऊनी पडला त्या ठाई गजाननाचा धावा केला. म्हणूनच गणू तो वाचला ऐसा योगी लाभला. भक्त तारण्या संकटी यती श्री गजानन महात्म्ये. 11th अध्याय समाप्तम. शुभम भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. जय अंबे रेणुकये माते. छत्र शिरावर असता ते. काय उने त्या भक्ता ते. लेकरे तुझे ती सर्वची. कोणी ज्ञानी कोणी अज्ञान. सकला मानसी तू समान. भावाब्दी माझी तारुण. नेसी माते तूच तया. सकल चिंता वाहसी. मंगलदायिनी तू होसी. हाके सरसी धावसी. रक्षण करसी सकलांचे. तूच करवी सेवेती. दीनदयाळे मम हाती. कार्य चालवी हे पुढते. आशीर्वच तव राहू दे. अकोल्यासी बुच्चलाल. रामभक्त अग्रवाल. सुट्टा तयाचा तोल. गजानना तू सावरसी. महाराज येता अकोल्यास. वदते झाले बुच्चलालास. सावकार असता तू खास. चिंता कसया करतोसी. जे जे आहे तुझ्या मनी. आले असे ते मम ध्यानी. करवोनी घेईल कैवल्यदानी. सत्य हेची मान तू. अससी खरा दानशूर. घडावे वाटते कार्य थोर. रामाचे बांधी मंदिर. हीच इच्छा तवासे. ऐकता सद्गुरुवाणी. ऐकता सद्गुरुवाणी. बैसविले तया आसनी. मनोभावे तया पूजुनी. आशीर्वाद तो घेतला. महाराज दिधले दान. ताटी भरोनी सुवर्ण. गजानन लाविती परतून. कार्य तयाचे ते करविण्या. पितांबर तो शिष्य त्याचा. असे शिंपी जातीचा. लाभ त्या संत सेवेचा. भाग्य त्याचे थोरते. महाराज सांगती जाण्या दूर. दुःखी तो जाहला फार.
सुटला वाटे आधार, आज्ञा म्हणून तो जात असे. कोंडली नामे ग्रामासी, निघाला असे तो प्रवासी. सुकल्या आम्रवृक्षापासी, येऊनी तो बैसला. ध्यानी मनी गजानन, नित्याचे ते चिंतन. गजाननाचे भजन, मनोभावे तो करीत असे. मुंगळ्या असती तेथे फार, म्हणून चढला झाडावर. जिकडे तिकडे अंधार, वनांतरी तो राहिला. उदया येता दिनमानी, पाहिले तया गुराख्यांनी. वार्ता कळविली जाऊनी, ग्रामवासी जनतेसी. तया पाहया जमले जन, मुखे चाले नामस्मरण. गजाननाचा शिष्य जान, कळून आले सकलांसी. खरे खोटे पाहण्यासी, परीक्षाच ते घेत्य तयाची. सांगती हरित करण्यासी, वृक्ष तोची पाटलाचा. सद्गुरूचे करिता स्मरण, पल्लवी फुटली ती नवीन. पाहता ते सकल जन, करती वंदन पितांबरासी. केला तयाचा बहुमान, गाती जन गुणगान. सकलासी श्रुत वर्तमान, गजानन शिष्य सत्यासे. यती श्री गजानन महात्म्ये द्वादशाध्याय समाप्तम. शुभम भवतु. श्रोते हो, इथे आपल्या गजानन महात्म्याचे 12 अध्याय पूर्ण झालेले आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. गण गण गणात बोते.